नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। चंदनझिरा पोलिसांनी बदनापूर पोलीस ठाणे हद्दीत गुटखा विक्री आणि साठ्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कडेवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांनी तब्बल 33,50,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल कंपनीचा गुटखा आणि सुगंधित पान मसाला बदनापूर परिसरात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेवाड यांनी पथक तयार करून बदनापूर मार्गावर सापळा रचला होता। 20 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एका बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली। यावेळी वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, तंबाखू, केसरयुक्त पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला आदी वस्तूंसह बोलेरो पिकअप वाहनाचाही समावेश आहे। या कारवाईत एकूण 33,50,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक जानवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेवाड, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमुख, पोलीस कर्मचारी कृष्णा तंगे, नवनाथ पाटील यांच्यासह चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। जालना पोलिसांनी गुटख्याची कारवाई केलेली आहे। गाडी जी आहे ती भोकरदन कडून अंबरड्या इकडे चालली होती आणि टोटल मूल्यवान 33 लाख रुपये आहे। आता पुढची कारवाई करत आहोत। सोशल मीडियावर धारदार शस्त्रांचे रील्स अपलोड करून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून धारदार खंजीर आणि कोयता जप्त करण्यात आला असून तो यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना सोशल मीडियावर धारदार शस्त्रांचे रील्स अपलोड करून दहशत निर्माण करणारा एक तरुण देहकरवाडी माळीपुरा परिसरात हातात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने 2 पंचासह घटनास्थळी धाव घेत अजय गणेश खरात हा त्या ठिकाणी संशयितरित्या आढळून आला होता। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या हातातील धारदार कोयता ताब्यात घेण्यात आलाय। तसेच अंगझडती दरम्यान शर्टाच्या आतील बाजूला लपून ठेवलेला धारदार खंजीर देखील आढळून आलाय। यापूर्वी देखील आरोपीकडे शस्त्र बेकायदेशीरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। चौकशी दरम्यान त्याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्या प्रकरणात फरार असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी आरोपी अजय खरा त्याच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वात जमादार सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, दिलीप गायकवाड आणि इम्रान खान यांच्या पथकाने केली आहे। रोजी 20/5/2026 रोजी 2:15 सुमारास आमचं डीबी पथक या हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की सोशल मीडियावर कोयता व खंजीर घेऊन दहशत माजवणारा व्हिडिओ तयार करणारा इसम आपल्या हद्दीमध्ये देहकरवाडी या ठिकाणी कोयता तसेच खंजीर घेऊन फिरत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे डीबी पथकाचे सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान असे सदर ठिकाणी गेले। त्याला ताब्यामध्ये घेतला। ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्याकडून एक कोयता आणि हा एक खंजीर असा त्याच्याकडे होता। तर त्याला पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर CR नंबर 254/26 आरमॅट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची आम्ही त्याला इंट्रॉगेट केला असता त्याच्यावर होळीच्या दिवशी सदर पोलीस स्टेशनला कलम 109, 126, 324(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। हा हाफ मर्डरचा गुन्हा आहे आणि तो या गुन्ह्यामध्ये फरार आहे। आज रोजी आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आता अटक करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत। आणखी त्याच्याकडून काही शस्त्र मिळतात का हे बघत आहोत।
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे. तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याच्यावर पहिलाच एक सदरचा गुन्हा कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे. हा हाफ मर्डरची केस आहे त्याच्यावर. हा काय व्हिडिओ रील वगैरे करत होता? याने सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर हातामध्ये कोयता आणि खंजीर घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने, लोकांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने असा व्हिडिओ तयार केला होता. MIDC परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तसेच चंदनजिरा भागात तलवार बाळगणाऱ्या दोघांविरोधात चंदनजिरा पोलिसांनी कारवाई करत 2 धारदार तलवारी जप्त केल्यात. 18 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास MIDC परिसरात एका तरुणाकडे अवैध धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने आयकॉन स्टील चौक परिसरात छापा टाकला. यावेळी सय्यद साबेर सय्यद निसार हा हातात तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत माजवत असल्याचं आढळून आलंय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तलवार जप्त केली आहे. पोलीस अंमलदार रवी देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख करत आहे. तसेच 17 मे रोजी चंदनजिरा परिसरातील पद्मावती नगर येथे एका बाल आरोपीकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई करून त्याच्या ताब्यातील धारदार तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्कॉट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार संतोष बनवे हे करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेता, पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख आणि सागर खैरे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा जालना महानगरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली आहे. भास्कर आबा दानवे हे सलग जालना विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ संघटन बांधणीचे कार्य केले. त्यांनी मतदारसंघात भाजप पक्षाच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी जालना नगर परिषद उपनगराध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, जालना विधानसभा प्रमुख तसेच सध्या जालना महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून भास्कर आबा दानवे यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाकडे शिफारस करावी अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत संपर्क असलेल्या भास्कर आबा दानवे यांना पक्षाने संधी दिलीच पाहिजे अशी भावना देखील यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपा जालना विधानसभेतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालन्यात आज सेवाराम ज्वेलर्सचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या सराफा दुकानात सोने खरेदीसाठी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी समाधान व्यक्त करत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली आहे. जालना शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकांच्या नव्या पर्वाची सुरुवात करत सेवाराम ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे आज मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात मोठे सोन्याचे दालन म्हणून या ज्वेलर्सची ओळख निर्माण झाली असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलाय. उद्घाटनानंतर दिवसभर दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. सोने, हिरे आणि आकर्षक दागिन्यांच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे दालन गजबजून गेले होते. इतकी गर्दी होती की दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. ग्राहकांनी दालनातील आधुनिक सुविधा, दागिन्यांची आकर्षक रेंज आणि उत्कृष्ट सेवा यांचं कौतुक करत समाधान व्यक्त केलंय. यावेळी पारंपरिक पूजा आणि विधी करत मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील सराफा व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक, ग्राहक तसेच दुकानातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवाराम ज्वेलर्सच्या उद्घाटनामुळे जालना शहरातील सराफा बाजारात नव्या स्पर्धेला चालना मिळणार असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे. इथे शोरूमला आली आहे, खरेदी केली आहे, काय सांगशील? आम्ही आज म्हणजे
नवीन शॉप ओपन झालंय तर आम्ही पहिल्यांदा चाललोय. इथलं सोनं वगैरे छान आहे, त्याच्यामुळे मला एक चेन करायची होती सोन्याची. त्यासाठी आम्ही आलो इथं. मेकिंग चार्जेस वगैरे काही नाही लावले, एकदम व्यवस्थित सोनं वगैरे, म्हणजे शॉप एकदम छान खुललेलं आहे. डिस्काउंट म्हणजे याच्या मेकिंग मध्ये डिस्काउंट होतं तुम्हाला? मेकिंग चार्जेस नाही लावले, डिस्काउंट पण दिलंय भरपूर. नवीन ग्राहकांना काय सांगशील? या इथं नक्की सोने खरेदी करा. दुकान नवीन छान उघडलेलं आहे. नक्की या, नक्की व्हिजिट करा. नाव? नाव नयना लक्ष्मण देवकर. नमस्कार. आज सेवाराम ज्वेलर्सचा पहिला दिवस, ओपनिंगचा पहिला दिवस. आजपासून सेवाराम ज्वेलर्स हे सुरू होत आहे. आज मी या इथे ओपनिंगसाठी आणि दागिने खरेदी करण्यासाठी आलेले आहे. यामध्ये मला योग्य पद्धतीने सगळ्यांची सेवा मिळाली. तसे दागिने हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत व शोरूम सकट मला दागिन्यांमध्ये सूट मिळाली. आणि दागिन्यांवर मी तर म्हणेल की या इथे येऊन तुम्ही सगळ्यांनी दागिने खरेदी करावे, कारण की या ठिकाणी दागिने हे उत्कृष्टता आहेतच, पण त्यांची सेवा पण उत्कृष्ट आहे. त्यामुळे मी म्हणेल की हे एकदा नक्की खरेदी करावी ही विनंती. माझे नाव मनीषा गिरीश जोशी. साठी आलो होता सेवाराम मध्ये. आज पहिलाच दिवस आहे त्यांचा. कसं वाटलं, काय खरेदी केलं? दुकान खूप छान आहे आणि मी आज खरेदी केलंय, बेल केलंय, कानातले केलेत आणि नेकलेस खरेदी केलाय. इथला स्टाफ पण खूप छान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. सगळं व्यवस्थित, भाव वगैरे व्यवस्थित लावलाय त्यांनी आणि डिझाईन पण खूप छान आहे. लेटेस्ट डिझाईन आलेले आहेत सगळ्या ज्वेलरीजमध्ये. त्यामुळं इथे या तुम्ही, खूप छान आहे डिझाईन वगैरे. आणि मी 2 गोष्टी खरेदी केल्या. असे एवढंच. काय सांगाल नवीन ग्राहकांना? नवीन ग्राहकांना मी सांगेल की एकदा तुम्ही भेट द्या आणि येऊन बघा. तुम्हाला आवडलं तर खरेदी करा. नाव तुमचं? प्रीती जिगे. नगर रचनाकार कार्यालयात टेबल आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने सर्वसामान्यांना बांधकाम परवाना आणि लेआउट मंजुरी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शासकीय नियमानुसार येथील कर्मचारी आणि टेबलची संख्या तात्काळ कमी करावी अशी मागणी अभियंता गोपाल प्रभाकर पवार यांनी आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. जालना नगर रचनाकार कार्यालयाकडून सर्वसामान्यांना बिल्डिंग परमिशन आणि लेआउट परमिशन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. बिल्डिंग परमिशन विलंबले आणि आउट विलंब होत असल्याने सर्वसामान्यांसह अभियंत्यांनाही याचा त्रास सोसावा लागतोय. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अवर सचिव भदाने यांनी 1 जून 2024 रोजी एक आदेश पारित करून या कार्यालयात कर्मचारी संख्या आणि टेबल कमी पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सहाय्यक संचालक सुधाकर पवार यांनी कर्मचारी संख्या कमी देखील केली होती. मात्र त्यानंतर आलेले सहाय्यक संचालक यांनी पुन्हा कर्मचारी वाढवले असल्याने परवाना मिळण्यास विलंब होतो याची तक्रार अभियंता गोपाल प्रभाकर पवार यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी रचनाकार कार्यालयातील कर्मचारी संख्या कमी करण्याची मागणी केली आहे. हा, तुम्ही आज कलेक्टर मॅडमला निवेदन दिलंय. काय निवेदन दिलंय आणि काय प्रमुख मागणी आहे? माझं नाव इंजिनियर गोपाल प्रभाकर पवार, जिल्हा संयोजक प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी जालना महानगर. मी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना अशा स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जालना कलेक्टर ऑफिस अंतर्गत चालणाऱ्या जालना नगर रचनाकार किंवा सहाय्यक संचालक नगर रचनाकार ऑफिस या ऑफिसची मी लेखी तक्रार मॅडमकडे केली. तक्रार अशा प्रकारची आहे की लोकांचे जे काम आहेत, बिल्डिंग परमिशन असो किंवा अभिन्यास मंजुरी असो, त्याला कमीत कमी 6-6 महिने 1-1 वर्ष लागतं. सामान्य लोकांना घर बांधणं कठीण झालं. आमच्या जिल्ह्यातील पूर्ण जेवढे पण इंजिनियर आहेत, जवळपास माझ्या हिशोबाने 1500 ते 2000 इंजिनियर आहेत ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बांधकाम परवानगी मिळाली नाही तर आम्हाला बांधकाम चालू करता येत नाही. लेआउटला मंजुरी नाही मिळाली तर आम्हाला पुढचं कामही चालू करता येत. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माननीय भदाने मॅडम यांनी 1/2/2024 रोजी अशा प्रकारचा एक आदेश पारित केला होता की नगर रचना विभागामध्ये जे 5-5 लोक जे ऑनलाईन मध्ये टेबल जे किंवा फायली ज्या हँडल करतात, त्या फायली काम फास्ट होण्याच्या दृष्टीने फक्त 2 तांत्रिक कर्मचारी ठेवण्यात यावेत, असं 1/2/2024च्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. 1/2/2024चं पत्र निघल्याच्या नंतर तत्कालीन सहाय्यक संचालक नगर रचनाकार जे होते सुखदेव पवार साहेब यांनी सदरील टेबल कमी केले होते. पण त्यानंतर आलेले सहाय्यक संचालक आहेत यांनी विनाकारण त्या सदरील आदेशाला केराची टोपली दाखवून कुठल्याही प्रकारचे टेबल कमी केलेले नाही, या स्वरूपाची मी तक्रार केलेली आहे. तरी माझी अशी रास्त मागणी आहे की सदरील टेबल कमी करून सर्व जनतेला न्याय द्यावा. इंधन टंचाईमुळे शेतकरी पुरता अडचणीत आला असून पेट्रोल डिझेल मुक्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
तहसील कार्यालयात पेट्रोल पंप पाठीवर घेऊन शेतकऱ्याने आंदोलन करत आज ही मागणी केली आहे. जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसताना दिसतोय. शेती कामांसाठी आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध होत नसल्याने ट्रॅक्टर आणि शेतीची मशागत कामे ठप्प झाली आहेत. या संदर्भात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी विकास जाधव आणि नारायण लोखंडे यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. येत्या 15 दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने मिरची लागवड आणि पेरणीची कामे रखडली आहे. पेट्रोल पंप चालकांकडून कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने इंजिनियर आणि फवारणी पंप चालविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी पेट्रोल आणि डिझेल मुक्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इंधन टंचाईवर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी विकास जाधव आणि नारायण लोखंडे यांनी दिले आहेत. पेट्रोल भेटत नाही, शेतकऱ्यांना या ठिकाणी डिझेल भेटत नाही. शेतकऱ्यांना करायचं तरी काय? कलेक्टर साहेबांचे सक्त निर्देश आहेत की कुठल्याही कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये. ज्या शेतकऱ्यांचे पंप विहिरीवर फिट केलेले असतील त्या शेतकऱ्यांनी का पंप काढून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आणायचे का? या विदारक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मला शोकांतिका वाटते की भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपले पंतप्रधान या ठिकाणी विदेश दौरा करतात. तुमचा विदेश दौरा या मला मान्य आहे साहेब, तुम्ही देशाच्या हितासाठी विदेश दौरा करताय, पण तुम्ही त्या ठिकाणी मेलोनी मॅडमला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देताय. त्या ठिकाणी खरं तर तुम्ही खिदळून खळखळ हसताय. या भारत देशावर पेट्रोलचं डिझेलचं संकट असताना या भारत देशावर रब्बी हंगामाच्या वेळेवर शेतकऱ्याला पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही. अशा वेळेला तुम्ही विदेश दौरे करता. तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्हाला तिरस्कार नाही, तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्ही विरोध करत नाही, पण तो विदेश दौरा करत असताना खरं एक माणूस म्हणून तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे, लज्जा वाटली पाहिजे की आपला भारत देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असताना माझा शेतकरी रब्बी हंगामाचे त्याला शेत तयार करायचे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मेलोडी चॉकलेट गिफ्ट करता. लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला. या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून या भारत देशाला ओळखलं जातं आणि त्या भारत देशाचे तुम्ही सर्व प्रथम नागरिक आहात. अशा वेळेस तुम्हाला कितपत योग्य वाटतं, तुम्हाला हे कितपत शोभतं की माझा भारत देश या ठिकाणचा शेतकरी मरतोय, पेट्रोल पंपावर 5-5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागल्या आणि तुम्ही विदेशात जाऊन टाकाड काढताय. ही शोकांतिका आहे साहेब. आज आम्हाला कुठेतरी लाज वाटते स्वतःला भारतीय म्हणून गेल्याची. जय जवान जय किसान. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना.
आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.